विषय लय गंभीर आहे. त्यांनी सत्य ते सांगितलं बुवा की मी एक पहिल्यांदा घ्यायचो, त्यांनी सत्य सांगितलं. पण आता त्या मांडेश्वराची कृपा म्हणून त्यांनी रस वाढल्या आणि म्हणून ते अंगठी येईल. सुद्धा घेतला तो व्यसनावर. व त्यावेळी व्यसन होतं. एखादा जर बैल वगैरे विकायचं असेल ना, तर त्यावेळी विचारलं जायचं तुम्हाला कसलं व्यसन आहे का. नाही म्हटल्यानंतर तो बैल द्यायची नाही, आणि होय म्हटल्यानंतर बैल द्यायचे. का? कारण शेतकऱ्याला माहिती होतं हा ह्याने जर नांगर धरला तर 5 मिनिटासाठी बसेल पान खायला आणि माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. लक्ष दिलं? गेलो बाळ. हा, रडू नको बाळा. त्याला आवाज दे ना. पाण्याला जाते, रडू नको बाळा. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. हा, नवीन जुनी, पण ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोने. हे गाणं आलं, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. हल्लीची आई आपल्या मुलाला सांगते काय, तू रडू नको मी पाण्याला जाऊन येते. आमच्या काळात तेव्हा आई कधी सांगून गेली नाही. गेली नाही. त्यावेळी आजी सांगायची, निज निज तान्य बाळा तुझी आई गेली वाळा. तिने मुळे आणले 16. मुळे हो गेलो मुळे काढू. मुळे काढू म्हणता जेसीबी लागता. कोणी सांगला? गोणी घेऊन जा, चिखलात ना फिरायला लागता. आणि ते काही लाळी आले पण असतात ना, लाळी लाळी. हा, हे खाल्लं तू मुळे, जांभळे खाल्ले का मुळे, शिंपले शिंपले. भारी लागतात, एक नंबर. त्याचं रस्स करून खा, भारी मस्त ना. शेंगा खाल्ल्या? शेंगा जेवताना शेंगा खाल्ल्या काय? ते सुद्धा मस्त लागतात. तसरी तसरी. आमच्याकडे तरी शिंपले विंपले असं म्हणतात. तसरी कालवा जेव्हा काढून, कालवा काढून घेऊन जावा. तू गेलो आता सुधू. काय काय बोलले हो. काका म्हणतात जेसीबी. जेसीबीचा वापर ये बाळा. तसं दिसतं नाही हो त्या वडापावच्या बाबल्या. तुला लाज असत नाही. काय काय बोललो होतं का? हा, माझा विषयच नाही. कारण मधलो कधी उताट होता कळला. आई शपथ कहा तसं माणूस चांगला एकदम मस्त. माका घराकडे घेऊन गेलो त्या दिवशी
आणि वहिनींका सांगता, अगं ते समीर कदम बुवा आले, त्यांना काहीतरी नाश्ता दे. वहिनी बोलली काय करू, तर म्हणतो, कांदे पोहे दे. आणि घरात गेल्या पहिलंच बेड आणि बेडच्या खाली कांदे सुकत घातलेले होते आणि पोहे किचन मध्ये होते. नाही, वहिनीने कांदे पोहे बनवायला जाणार, पण कांदे नसल्यामुळे हे हात मारलं, ओ हिने बघल्या न बघल्यासारखे केल्या आणि परत तिनं सांगले, ओ वहिनी म्हणता, मग गेलो येऊ नंतर वहिनी म्हणता, अहो तुम्ही कांदे पोहे बनवायला सांगितलं खरे, पण पोहे आहेत किचन मध्ये, कांदे कुठे? एक काम करा, ते खालचे 2 कांदे काढून द्या. मी म्हटलं आता माका कांदे पोहे नको, खालचे 2 कांदे. हा तेच मराठी भाषा. खालचे 2 कांदे काढून द्या. नंतर वाकलो, बेडच्या खाली हात घातले, 2च कांदे काढले सुकलेले रे. आणि त्याच्यानंतर वहिनीने आमच्या कांदे पोहेवर माका घातले. भाई शेजारी म्हणता, वासू बुवा, तुका वासू बुवा म्हटले. बुवा आयुष्यात लक्षात ठेवा, बायको जरी असली ना तरी शेजारी होईच. कारण जर घराकडे काय प्रॉब्लेम असलो तर ती शेजारी येणार आणि विचारणार, संदीप भाऊ तुम्हाला चहा देऊ की ना कॉफी देऊ? कोणी विचारणार? हा समजलं. आणि एका विचारणार, गणभाऊ तुम्हाला डाळ भात देऊ की चिकन देऊ? घेऊ म्हणता काय पण दे. मग अशी एक मिटून दिलं ना, आता परत जा मिटून ये. टकल्यावर म्हणता कर्म. आता मी पण सांगले, त्या ठिकाणी दिगंबर मोरे यांच्याकडनं 200 रुपयाचे बहुमूल्य स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही, वेळ दिलाय त्या वेळेमध्येच भजन बुवानी सुद्धा केलं. बुवाने सुद्धा भजन घेणे गरजेचे आहे, कारण भजन रसिक निघून गेले. कारण हे बुवा देवगड आहे, सध्या सीझन चालू आहे, तुझं मोहर जळालं म्हणून सांगल्या. वाईट वाटलं मला. काळवंडलो आणि तुका काय हे नाही सांगले, हे टकले तू पोटात काळोस, होय ना? काळो बघ काय बोललो तुका. माका अजिबात बोलायचं नाही, तुका आधीच सांगतो. माका बोलशील तर तुका नाही, बघून नाही गोष्ट. माका शाप देत, पुढच्या वर्षी टकले होणार. लक्षात ठेवा बुवा, शपथ सड्यात आणि घालणाऱ्याच्या मड्यात. कळला? मी निघालो
कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा आपण फक्त कोकण कोकण म्हणतो, पण आज मुंबईची परिस्थिती बघा, भाड्यानं राहायचं लागतात. भाड्यानं ही परिस्थिती आहे. आज मराठी माणूस मुंबईमध्ये टिकू शकत नाही. तिचा खर्च बघलस, खर्च 650 इंटू 4 ना, आणि मध्ये जेवणा बिवण्याचे ते नाही धरलं. किती खर्च आले का. आणि तिथे का बोलतो गावची मंडळी, ठीक आहे बुवा, जिथे जातो तिथे आपल्याला ताकद पाहिजे. तुम्ही सुद्धा मुंबईला गेलात की मुंबईची मंडळी घेऊन वारी करता की नाही. आमचा सुद्धा ताच आहे, जिथे जाणार तिथे मंडळ. लक्षात दिलं. आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही ना. 15-15, 20-20 माणसं बसायची भजणार. आता 4 टकली बस झाली. टकली नाही, टकली. टकल्याच्या विरोधी टकली. तू काय सांगणार. आज आपलं कोकण वाचवणं गरजेचं आहे, कारण आज परप्रांतीय सुद्धा आपल्या कोकणात घुसलेले आहेत. त्यांना इथे थारा न देता त्यांना त्यांच्या गावी पाठवायला पाहिजे. आणि याला कारण जर कोण असेल तर आपणच आहोत, कारण आपली मुलं काम करायला बघत नाहीत. बरोबर की नाही. आता ह्यो किती मुंबईत गेलो पोटा पाण्यासाठी, आराध्य भुवर यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. आभार मानतो, धन्यवाद. बुवा, तुम्ही सांगताय व्यसन व्यसन. एक लक्षात घ्या, कोणता माणूस सभ्य नाही या जगात. सभ्य कोण नाही. पांडव सुद्धा तेव्हा घ्यायचे. लक्षात दिला होय की ना. तुझा अध्यात्म भरपूर आहे, तुका माहिती असतं. ह्यो पण तेव्हा घ्यायचो. आता आईने सोडले. पण बुवा लक्षात ठेवा, एखाद्यात तंबाखूचं व्यसन असता, एखाद्यात दारूचं व्यसन असता. 20, 30, 90 काय बोलले असता. पण जे का अजिबात या व्यसन नसतं ना, त्या का ह्याचा व्यसन असतं. होय, बरोबर पांदीतला रात्री जो पळतो. गायरी असली तरी चालेल. कळलं. जल्ल मेल थोबार. माझी तब्येत आज खराब आहे. चेहरा कसं तरी दिसतं. मी मगाशी गाडीत जाऊन बसले फक्त. माका एक जण येऊन विचारतात, वा घेऊ नको. मी म्हटलं काय घेतच नाही तरी माका सांगता बुवा घेऊ नको. काय बोलणार आता. आज खरोखर सांगतोय, शुगर माझी 400 वर गेलेली आहे. तरी पण बारी करतोय. ताकद आहे हरिनामाची. लक्षात ठेव. चेहऱ्यावर जाऊ नको, कारण चेहऱ्यापेक्षा हे तो चेहरा बघ ना. तो नेहमी सांगता, ये नाडन की धरती, ये नाडन की धरती, टकल्यावरती मंदिर खाडखुड करती. ये नाडन की धरती. पण मी तुझ्यासाठी वेगळा गाणं काढले. ऐक.
ती चाल. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, टकल्यावर हुंदीर घसरून पडती आणि कुठं पण चावती, कुठं पण बसती. आणि ते मग चावल्यानंतर ह्यो करणार तू काहीच करीत नाही रे. तू एवढं सभ्यपणे दाखवतो ना, पण तरी सुद्धा तू काही काळवंडलेलं म्हटलं. लक्षात गजरात जर माका बोललंस तर तुका मांडेश्वर दर्शन देत. तू वाईट नाही बोलणार बुवा तुझ्यासारख्या. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले. बरीच गाणी येतात जातात. हल्ली एक नवीन गाणं आले. तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. एक फूल वाहतो सके, एक फूल वाहतो सके. जोडीला ढवळे पवळ्याची, ढवळे पवळ्याची, ह्यो ढवळ आणि ह्यो पवळो, जुनाट ही बैल जोड. बैल असते बैल. काय तर करून घ्या माझा. ह्यो माझ्या मरणारच टपला. काय म्हणता आता मग कशी काय सांगू. तू जाऊन जीव दे म्हणून आणि मी जाऊन दिला असते तर पण हे काय बुवा, मुंबईला गेल्यानंतर तुम्ही कुठेही जा हॉटेलमध्ये, बिल देणारा माणूस येऊ. मग काय वासन बिल ह्योच देता.
तुम्ही काय पण खा, केळा खा, तरी बिल घेऊन देणार. एवढं भारी माणूस आहे. एकदा जोरदार गणित जमले होण्यासाठी काय होईल असे दुसऱ्यांची बिल फेडत राहा आणि मग त्यांना लेक्चर द्या. सन्माननीय संतोष राणे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. ढवळ्या पवळ्याची जुनाटही बैल जोड, यांच्यासाठी हाडलंय मी काठी झाड जोड. अशी ही जोडी आहे. पण तुका लय बोललो आज आयुष्य, माका कायच नाही बोललं. जेवढा लिहून घेतलंस तेवढी परत फेड तू करायची. देवगडचं नाव ठेवूचा तुका कळलं? हा, माका अजिबात बोलायचं नाही. आणि पाटीजान काय करतात रे? ए पाटीजान, तू त्यानं जात, ह्यो ह्यानं जातात. आणि मी गेले का म्हणता इमान गेला. तुमची हेलिकॉप्टर जातात तेव्हा पाटील तकडे नदी आहे, खाडी आहे खाडी. ठीक आहे, मला फरमाईश आहे की या गिरबा रामेश्वर देवावरती एखादं गाणं होऊन जाऊ देत. निसर्गाची ही किमया न्यारी, जामसंडे गाव स्वर्गापरी. आज भरून येऊर, आज भरून येऊर माझ्या देवगड भूमीत. जामसंडे सुंदर माझ्या देवगड भूमीत. जामसंडे सुंदर माझ्या देवगड भूमीत. जामसंडे सुंदर निसर्गाची किमया न्यारी. जामसंडे गाव स्वर्गापरी. आज भरून येऊर, आज भरून येऊर माझ्या देवगड भूमीत. जामसंडे सुंदर माझ्या देवगड माय माऊली निर्वाई आई प्रसन्न सदैव भक्तांवर. संकट समयी साथ घालिता धावून येई सत्वर. संकट समयी साथ घालिता धावून येई रामेश्वर. सन्माननीय नाना कावले जामसंडे यांच्याकडनं 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. संकट समयी साथ घालिता धावून येई रामेश्वर. वेळ वाढीत मातेश्वर रक्षण करता
सीमेश्वर. प्रत्येकाच्या सीमेवर मी एक देव असतो लक्षात घ्या. कारण आज मांडेश्वर देव आहे. आपण जर काय वाईट केलं तर आपलंच कर्म आहे लक्षात घ्या. म्हणून म्हणते वेळ वाढीत मांडेश्वर रक्षण करता सीमेश्वर. स्वामींचा मठ सुंदर. बारावाडीत गाव हा नटला माणसातले माणूस की थोर. उत्सव रंगती थाटामाटात भगवंतावरी माया अपार. रंगला मानेश्वराचा दरबार. हरिभजनात मन हे गुंतले भक्ती रसाचा आला पुर. भक्तिभावाने स्मरणीय देवा चरणी तुझ्या जोडितो कर. चरणी तुझ्या जोडितो कर. अशीच राहो भूमी देवा. अशीच राहो भूमी देवा. नाव राहू दे अजरामर. नाव राहू दे अजरामर. माझ्या देवगडा भूमीत केला या डीजे मी चालू असं धिंगाणा नको तू घालू. हरिनामाचा वारसा चालू नको धिंगाणा असा तू घालू. देव सहित रसिक जन. देव सहित रसिक जन. हरिनामात लागले ढोल. देव सहित रसिक जन. हरिनामात लागले ढोल.
आणि हरिनामाशिवाय पर्याय नाही म्हणून म्हणतो हरिनामाच्या ध्यासापायी आपलं आयुष्य करायची घाल. देवसहित रसिक जन, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोल. देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोल. देवा समान आपल्या आई बापाचं थोडं ऐक. मंगलमयच्या चरणावर मस्तक थोडं टेक. संस्कृतीच्या नावे बुवा वावगा नको तू बोलू. संस्कृतीच्या नावे बुवा वावगा नको तू बोलू. देवसहित रसिक जन, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोल. देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोल. विज्ञानामुळे माणूस पोचला चंद्रावर मंगळावर. मनात अजून तुझ्या भूतांच्या देवावर. सुशील सांगे देव सोडून सुशील सांगे देव सोडून भक्तांच्या चाली नको चालू. भक्तांच्या चाली नको चालू. देवसहित रसिक जन, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोल. देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोल. मांडेश्वरा कृपा करा भक्तावरी माया धरा. मांडेश्वरा कृपा करा भक्तावरी माया Narayana
देवते माते तुझा स्थान देवते माते तुझा विजय असो. पैसे दिले पण हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी दोन्ही बुवांचे गजर झालेले आहेत. आता जवळजवळ 2:45 झालेले आहेत, होय ना. त्यामुळे जास्त बोलणार नाही, पण जा महत्त्वाचा तेवढं 100% दोन्ही बुवांना सांगणार. आणि गजरात मी सुद्धा तिरुपदेवीवरनं गजर घेणार आहे, कारण बुवा तुमका 500 रुपये दिला आणि म्हणून मी म्हणणार नाही, पण मी म्हणणार आहे 100%. मगाशी बुवांचे शिष्य, जांभळे बुवांचे शिष्य दिगंबर मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या